1 कोटीच्या खंडणीसाठी अपहरण, अमानुष मारहाण आणि आता पोलिसांनी भर रस्त्यात फिरवत कुख्यात गुंडाची उतरवली दहशत. कोल्हापुरातील या थरारक प्रकरणाने संपूर्ण शहर हादरलं आहे. कोल्हापूरमध्ये 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकांचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गुंड अजित भगवान तिवडे याच्यासह त्याच्या 4 साथीदारांना रविवारी रुईकर कॉलनी आणि कळंबा रिंग रोड परिसरातील विविध ठिकाणी नेऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घेतली. या कारवाई दरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या आलिशान कारही जप्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम व्यावसायिक निलेश सुरेश जाधव यांचे 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. त्यांना रुईकर कॉलनीतील अजित ट्रेडर्स येथे एका खोलीत कोंडून ठेवत बेदम मारहाण करण्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास करत राजवाडा पोलिसांनी मुख्य आरोपी अजित तिवडे यांच्यासह श्रीधर उर्फ लखन माने, फयाज नगारजी आणि संजय किरणजी उर्फ मायाभाई यांना अटक केली आहे. तर टोळीतील चालक लालाशेठ उर्फ स्वप्नील जाधव हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या पथकाने आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. यावेळी मुख्य आरोपी अजित तिवडे आणि फयाज नगारजी यांच्याकडे अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपांशिवाय आणखी 2 जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आरोपींची पोलीस कोठडी सोमवारी संपत असून पुढील तपासासाठी न्यायालयाकडे कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.